शिल्पकार जयदीप आपटे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे। पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं आहे। पीडब्ल्यूडीनं अशी तक्रार केलेली आहे। पुतळ्याच्या सांध्यांसाठी वापरलेले नटबोल्ट गंजलेले आहेत असा आरोप केला गेलेला आहे। या संदर्भात पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जगदीप आपटे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। माझे सहकारी महेश पागल सध्या आपल्या सोबत आहेत। महेश, नक्कीच सिंधुदुर्गमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळल्यानंतर या संदर्भात स्थानिक पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 35 फुटांचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता त्या तो कोसळल्यानंतर या संदर्भात सिंधुदुर्ग पोलिसांकडून गुन्हा दाखल करत यामध्ये आरोपी म्हणून पोलिसांनी जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। भारतीय न्याय संहिता कलम 109, 110, 125, 318 अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। मुळात ज्या वेळेस हा पुतळा उभारण्यात आलेला होता त्याचं उद्घाटन झालं होतं, त्यानंतर या ठिकाणी जे कोणी पर्यटक येत होते त्या पर्यटकांकडून पीडब्ल्यूडीकडे तक्रार केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे। पुतळ्याला गंज लागलेला होता, पुतळ्याला तडे जाण्याची व मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची भीती काही पर्यटकांनी व्यक्त केलेली होती। एकंदरीत पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या सांध्यासाठी वापरण्यात आलेले नटबोल्ट हे गंजलेले आढळलेले आहेत आणि या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। पीडब्ल्यूडीने जी तक्रार केलेली आहे त्यामध्ये त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की पुतळ्याचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होते आणि त्यानुसार या संदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे। महेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।